हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण मर्म हा टॉपिक पाहणार आहोत। मर्मची व्याख्या दिलेली आहे। जिथे मांस, सिरा, स्नायू, अस्थि, संधी एकत्र येतात त्या स्थानाला किंवा रचनेला मर्म असे म्हणतात। कशाला म्हटलेलं आहे? मांस, सिरा, स्नायू, अस्थि आणि संधी हे एकत्र येतात त्या रचनेला मर्म म्हटलेलं आहे। मर्माच्या ठिकाणी प्राण राहतो, म्हणूनच तेथे आघात झाला असता विविध विकार उत्पन्न होतात। मर्माच्या ठिकाणी काय राहतो? प्राण राहतो, म्हणून आघात झाला की काय होते? विविध विकार उत्पन्न होतात। ही डेफिनेशन आपण केली आहे स्टार्टिंगला। मारयंतीति मर्माणि उच्यन्ते, दलन सुश्रुत शारीरस्थान। मारयंतीति मर्माणि उच्यते, ज्यावर आघात झाला असता मरण येते ते मर्म। आघात झाला असता मरण येते तर त्याला मर्म म्हटलेलं आहे दलनने। मर्माच्या ठिकाणी सोम, वायू, तेज, रज, सत्व, तम, आत्मा यांचा निवास असतो। मर्माच्या ठिकाणी काय सांगितले? सोम, वायू, तेज, रज, सत्व, तम, आत्मा यांचा निवास असतो, त्यामुळे मर्मावर आघात झाला असता मृत्यू येतो। मर्माचे शल्यतंत्रामध्ये काय महत्व आहे ते स्पष्ट केलेलं आहे। मर्म हा शल्यशास्त्राचा अर्ध विषय आहे, अर्ध विषय म्हटलेला आहे, कारण मर्माभिघात झाल्यावर प्राणी जिवंत राहत नाही। जर मर्माभिघात झाला तर प्राणी जिवंत राहत नाही। कुशल चिकित्सकाने उपचार केल्यास रुग्ण वाचलाही तरी विकलांगता मात्र नक्कीच उद्भवते। जरी तो वाचला ना तरी मात्र त्याला विकलांगता येते। शस्त्र, शार, अग्नी, सिरावेद, शार कर्म करताना मर्मस्थानाचे सम्यक ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण ही कर्मे करत असताना मर्माघात झाला तर संबंधित मर्माची विविध लक्षणे निर्माण होतात, ते फार घातक ठरते। इतकेच नव्हे तर मर्माच्या समीपस्थानी जरी आघात झाला तरी तो हानिकारक ठरतो, सुश्रुतांनी म्हटले आहे। एकतर मर्माला अर्धा विषय म्हटलेला आहे। प्राणी जे आहे आघात झाल्यावर जिवंत राहू शकत नाही, विकलांगता तर येतेच। जे शस्त्र, शार, अग्नी, कर्म, सिरावेद वगैरे करतो आपण, तर आपल्याला ज्ञान असलं पाहिजे मर्माचं सम्यक ज्ञान। जर त्याच्यावर आघात झाला तर विविध लक्षणे निर्माण होतात आणि ते खूपच घातक ठरते। आणि असं सांगितले की समीपस्थ जरी आघात झाला ना तरी हानिकारक ठरते म्हणलेलं आहे। म्हणूनच सम्यक मर्मज्ञानाशिवाय वैद्य उत्तम शल्यचिकित्सक होऊ शकत नाही। आता मर्म संख्या आणि प्रकार चरकनुसार 107 मर्म सांगितलेले आहेत। 107 म्हणजे मर्म 107, त्याचे दोन प्रकार सांगितले आहेत। दोन कोणते टाइप सांगितलेले आहेत? स्कंदास्थित आणि शाखाश्रित। मर्माचे किती प्रकार? दोन प्रकार, स्कंदास्थित आणि शाखाश्रित। मर्माची संख्या, प्रकार, स्थाने याची सविस्तर माहिती वैद्य शिवाजी वाव्हळ लिखित प्रात्यक्षिक शारीर आणि शरीर रचना या विभाग 1 आणि 2 या पुस्तकांतून अभ्यासावी। कारण फ्रेंड्स, आपल्याला फर्स्ट इयरला असताना सगळं शारीरमध्ये आपण मर्म पाहिलेलेच आहेत, तर तुम्हाला बेसिक तर असेलच याचं। ऊर्ध्वचतुर्गत मर्म अभिघात लक्षणे, इकडे मर्म दिले आहेत आणि त्याची अभिघात लक्षणे। आता जसं धमनी, धमनीवर जर आघात झाला तर काय होते? मूकता, स्वर विकृती, अरसग्रहिता सांगितलेलं आहे। ऊर्ध्वचतुर्गत मध्ये बघत आहेत आपण, जत्रूच्या ऊर्ध्व भागामध्ये आता कोणकोणते मर्म आहेत त्यांचं तिथे अभिघात झाल्यावर काय लक्षणे होतात। तर धमनीवर जर झालं तर मूक होते ते व्यक्ती, स्वरमध्ये विकृती येते, अरसग्रहिता। मातृकावर आघात झाल्याच्या नंतर तत्काल मरण। कृकाटिका, कृकाटिकावर जर झालं चल मधुरता, शीर अस्थिरता, इनस्टॅबिलिटी ऑफ हेड बघितलेलं आहे। चल मूर्धता म्हणलेलं आहे, शीर अस्थिरता। विधूर, मॅस्टॉइड, बाधिर्य, डिफनेस होते। फना, ऑल्फॅक्टरी म्युकोजा ऑफ नोज, गंध, अज्ञान, एनोस्मिया। काय काय म्हणले? मातृकावर झाल्यावर तत्काल मरण होते। कृकाटिकावर जर झालं चल मूर्धता म्हणजे शीरमध्ये अस्थिरता येते। विधूरमध्ये सांगितलेलं आहे बाधिर्य येते, बाधिर्य। फना, फना जे मर्म आहे तिथे गंध, अज्ञान होते। अपांग, अपांग मध्ये सांगितले अंध्य दृष्टी उपघात। आता हे डोळ्याच्या जवळचे आहेत ना, अपांग, आवर्त झालं तर हे दोन्हीवर काय होते? अंध्य दृष्टी उपघात। शंख, शंखस्थानी तर आपल्याला माहिती आहे मरण होते, सद्य मरण, ड्यू टू मिडल मेनिंजियल हिमोरेज, कारण तिथे मिडल मेनिंजियल मध्ये हिमोरेज झाल्यामुळे सद्य मरण होते याच्यामध्ये। त्यानंतर सांगितले उत्क्षेप, उत्क्षेप मध्ये सांगितले शल्य व्रणमुखात असेपर्यंत रोगी जगतो, म्हणजे व्रणाच्या मुखात आहेत तोपर्यंत जगतो, पण व्रणाच्या स्थानी पाक होऊन शल्य आपोआप बाहेर पडले तर रोगी जगतो, म्हणजे आपोआप जर आपण काही न करता जरी पाक होऊन ते बाहेर पडले तरी जगतो, पण शल्य काढण्याचा जर प्रयत्न केला तर मृत्यू होते म्हणले उत्क्षेपमध्ये। स्थपनीमध्ये पण सेमच सांगितलेलं आहे, म्हणजे मुखात असेपर्यंत जगतो
पाक होऊन जर आपोआप बाहेर निघाला तरी जगतो, पण जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मरण होते. सीमंत क्रॅनियल सुचर्स. उन्माद, भय, मरण, चित्तनाश. सीमंत मध्ये काय सांगितलेलं आहे? उन्माद, भय, मरण, चित्तनाश. शृंगाटक मध्ये सद्यमरण, अधिपती मध्ये पण सद्यमरण. सद्यमरणचे 3 पाहिले बघा फ्रेंड्स आपण. शंख मध्ये बघितलं, शृंगाटक मध्ये सद्यमरण, अधिपती मध्ये पण बघितलं. आणि सीमंत जे आहे क्रॅनियल सुचर त्याच्यामध्ये आपण बघितलं की उन्माद, भय, मरण, चित्तनाश. आणि हे अपांगावर्त डोळ्याच्या जवळ असल्यामुळे अंधे दृष्टी उपघात होते. ऊर आणि उदरवर मर्माभिघात लक्षणे दिलेले आहे. आता ऊर आणि उदरवाले पाहू आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये मर्म नाव दिलेलं आहे आणि इकडे अभिघात लक्षणे. जसं आता गुदच्या ठिकाणी जर झालं सद्य मरण सांगितलेले. गुद मर्म जे आहे त्याच्यावर जर हे झालं तर सद्य मरण. बस्तीमध्ये सांगितलेलं आहे अश्मरीच्या शस्त्रकर्मावेळी जेव्हा व्रण केला जातो त्याशिवाय अन्य कारणांनी आघात झाल्यास तात्काळ मरण येते. बस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे? अश्मरीच्या शस्त्रकर्मावेळी जेव्हा अश्मरीचं शस्त्रकर्म करतो, जेव्हा व्रण केला जातो त्याशिवाय अन्य कारणांनी आघात झाल्यास तात्काळ मरण. मतलब अश्मरीच्या वेळेस शस्त्रकर्म करताना झालं व्रण तर ठीक आहे, पण तो सोडून जर कोणताही आघात झाला ना तर तात्काळ मरण येते बस्तीच्या ठिकाणी. हृदय तर आपल्याला माहिती आहे सद्य मरण. नाभी इथं पण सद्य मरण सांगितलेले बघा फ्रेंड. गुदमध्ये पण सद्य मरण आहे, बस्ती, हृदय आणि नाभी सगळ्यांमध्ये सद्य मरण. फक्त बस्तीमध्ये अश्मरीच्या शस्त्रकर्मावेळी जर व्रण झालं तेव्हा नाही होत, पण बाकी कोणताही आघात झाला तर होते. नाभीमध्ये काय सांगितलेलं आहे? सिरा मर्म असल्यामुळे आघात झाल्यामुळे अधिक रक्तस्राव होऊन मृत्यू होतो. म्हणजे नाभी सिरा मर्म असतात ना तिथे, त्याच्यामुळे सांगितलेलं की जास्त ब्लिडिंग होऊन त्याची डेथ होते. स्तनमूल. कोष्ठामध्ये कफसंचिती होऊन काश, श्वास ही लक्षणे निर्माण होतात व रुग्ण मृत्यू पावतो. कोष्ठामध्ये काय सांगितलेलं आहे? कफसंचिती होऊन, जे कफ आहे त्याची संचिती होऊन कास व श्वास ही लक्षणे निर्माण होतात. कास आणि श्वास ही लक्षणे जे आहेत ते निर्माण होतात व रुग्ण आहे ना मृत्यू पावतो म्हणलेले आहे. स्तनरोहित मध्ये काय सांगितलेलं आहे? कोष्ठामध्ये रक्तसंचिती, हिमोथोरॅक्स होऊन श्वास, कास ही लक्षणे निर्माण होऊन मृत्यू होतो. स्तनरोहित मध्ये काय सांगितले? कोष्ठामध्ये जे आहे रक्तसंचिती होऊन श्वास, कास ही लक्षणे निर्माण होऊन मृत्यू होतो म्हणलेले आहे. अपलाप मध्ये सांगितले कोष्ठामध्ये रक्तसंचिती होते, त्यानंतर पुयात रूपांतर होऊन रुग्ण मरतो म्हणलेला आहे. पुय जे आहे ना त्यामध्ये रूपांतर होऊन रुग्ण मरतो. अपस्तंभ मध्ये सांगितले वातपूर्ण कोष्ठता, श्वास, कासाची लक्षणे निर्माण होऊन रुग्ण कालांतराने मरतो, न्यूमोथोरॅक्स. बघा फ्रेंड्स, हे तर लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. गुद, बस्ती, हृदय, नाभी याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सद्यमरण सांगितले. स्तनमूल मध्ये बघितलं होतं आपण की कोष्ठामध्ये जर कफसंचिती होऊन काश, श्वास लक्षणे झाली तर मृत्यू पावतो म्हणलं होतं. स्तनरोहित मध्ये काय बघितलं होतं की रक्तसंचिती झाली कोष्ठामध्ये आणि श्वासकास झाला तर ते सांगितलं होतं की मृत्यू होते. अपलाप मध्ये बी रक्तसंचिती झाली म्हणजे पुयामध्ये रूपांतर झालं तर मरते. अपस्तंभ मध्ये वातपूर्ण कोष्ठता, श्वासकासाची लक्षणे निर्माण होऊन कालांतराने तो मरतो सांगितलं होतं. आता सांगितलेलं आहे पृष्ठस्थानगत जे मर्मभिघात आहेत याच्यामध्ये कटिक तरुण मध्ये सांगितले अधिक रक्तक्षय झाल्याने पांडुता, वैवरणे ही लक्षणे निर्माण होतात व ओजक्षय होऊन रुग्ण मरतो. कटिक तरुण मध्ये काय सांगितलेलं आहे की जास्त क्षय झाला रक्ताचा तर आपल्याला माहिती आहे जास्त जर क्षय झाला तर पांडू होते, पांडुता व वैवरण्य, आणि त्याच्यामुळे ओजक्षय होऊन मृत्यू होते म्हणलेले आहे. ओजक्षय होऊन रुग्ण मरतो. कुकुंदर मध्ये काय सांगितलेलं आहे? अधः शाखेचे स्पर्शज्ञान नाहीसे होते व कोणतीही हालचाल करता येत नाही. जे अधः शाखा आहे त्याचे स्पर्शज्ञान जे आहे ना ते नाहीसे होते आणि कोणतीही हालचाल करता येत नाही. नितंब मध्ये काय सांगितलेलं आहे? अधः काय, शोष तसेच दौर्बल्य येऊन मृत्यू होते म्हणलेले. जे काय आहे अधः काय, शोष तसेच दौर्बल्य येऊन मृत्यू होते. पर्वसंधी मध्ये काय सांगितलेलं आहे? पार्श्वसंधी मध्ये सांगितलेलं आहे कोष्ठात रक्तसंचिती होऊन मृत्यू होतो. इथं पण मृत्यू सांगितले, कोष्ठामध्ये रक्तसंचिती होऊन मृत्यू. बृहती मध्ये सांगितले रक्तक्षय अधिक झाल्याने दौर्बल्य, श्वास उपद्रव होऊन मृत्यू होतो. दौर्बल्य, श्वास उपद्रव होऊन मृत्यू.
अंशफलक जे आहे ब्रॅकियल प्लेक्सस त्याच्यामध्ये बाहुस्वाप आणि शोष ॲट्रॉफी. अंशमध्ये सांगितले स्तब्ध बाहुता, स्टिफनेस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटीज. काय काय बघितलं फ्रेंड? कटिक तरुणमध्ये काय होते? रक्तक्षय झाल्याने ओजक्षय होऊन मृत्यू होते. कुकुंदरमध्ये स्पर्शज्ञान नाहीसे होते अधर शाखेचे आणि हालचाल करता येत नाही. नितंबमध्ये बघितलं की तिथे मृत्यू होते, शोष आणि दौर्बल्य येऊन मृत्यू. आणि पार्श्वसंधीमध्ये काय बघितलं? मृत्यूच होते रक्तसंचिती होऊन. बृहतीमध्ये काय बघितलं? रक्तक्षय अधिक झाल्याने दौर्बल्य, श्वास, उपद्रव होऊन मृत्यू. अंशफलकमध्ये बाहुस्वाप व शोष सांगितलेला आहे. आणि अंशमध्ये स्तब्ध बाहुता, स्टिफनेस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटीज. त्यानंतर दिलेला आहे फ्रेंड शाखेतील मर्म आणि अभिघात. आपण आता शाखेमधले बघू. शाखेमध्ये शिप्र पहिलं. अधिक रक्तस्राव झाल्याने वातवृद्धी होते, त्यामुळे आक्षेप येऊन मृत्यू. आक्षेप येऊन मृत्यू होते म्हणलेलं आहे. जास्त जर ब्लिडिंग झाली ना वातवृद्धी होते आणि त्याच्यामध्ये आक्षेप येऊन मृत्यू होते. तलहृदय याच्यामध्ये वेदना होऊन मरण येते, पेन होऊन मरण. कुर्चमध्ये सांगितले भ्रमण, रोटेशन, वेपन, कंपन, ट्रिमर्स. भ्रमण आणि वेपन लक्ष ठेवायचं याच्यामध्ये कुर्चमध्ये. कुर्च शीरमध्ये वेदना आणि शोथ सांगितलेले आहे. जे कुर्च शीर आहे ना त्याच्यामध्ये वेदना आणि शोथ. गुल्फमध्ये वेदना, स्तब्धता, रिजिड फूट, खंजता. वेदना, स्तब्धता आणि खंजता. वेदना, स्तब्धता आणि खंजता. इंद्रप्रस्थीमध्ये रक्तक्षय झाल्याने मृत्यू सांगितलेला आहे. इंद्रप्रस्थीमध्ये काय सांगितले? मृत्यू, रक्तक्षय झाल्याने. जानूमध्ये रक्तता सांगितलेला आहे. आणीमध्ये शोफ, स्तब्ध सक्तिता, स्टिफनेस ऑफ द लेग. शोफ होते, स्तब्ध सक्तिता. उर्वीमध्ये सांगितले रक्तक्षयाने सक्ती शोष होतो. रक्तक्षयाने काय? सक्तीमध्ये शोष होतो. लोहित अक्षमध्ये रक्तस्राव होऊन पक्षाघात, मृत्यू येतो म्हणलेले. लोहित अक्षमध्ये काय सांगितले? रक्तस्राव होऊन पक्षाघात, मृत्यू. विटपमध्ये सांगितले शांढ्य, अल्पशुक्रता. मणिबंधमध्ये सांगितलेलं आहे कुंठता, करस्य अकर्मव्यत्वम, लॉस ऑफ फंक्शन. कुंठता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. कुरपरमध्ये काय सांगितले? कुणी म्हणजे कुरपराच्या हालचाली करता येत नाहीत. आणि कक्षधरमध्ये पक्षाघात. काय काय सांगितले फ्रेंड्स? शाखावाले पाहू पहिले तर. सगळ्यात अगोदर दिलेले आहे शिप्र. शिप्रमध्ये सांगितले रक्तस्राव होते पहिल्यांदा, आक्षेप येऊन मग मृत्यू होते. तलहृदयमध्ये सांगितले की वेदना होऊन मृत्यू. कुर्चमध्ये काय सांगितले? भ्रमण, वेपन. कुर्चशीरमध्ये सांगितलेलं आहे वेदना आणि शोथ. गुल्फमध्ये वेदना होतात, स्तब्धता आणि खंजता. इंद्रबस्तीमध्ये मृत्यू सांगितलेला आहे रक्तक्षयमुळे. जानूमध्ये रक्तता. आणीमध्ये शोफ, स्तब्ध सक्तिता. उर्वीमध्ये सांगितलेलं आहे सक्तीमध्ये शोथ होते. लोहित अक्षमध्ये नावातच आहे लोहित म्हणजे रक्तस्राव होऊन मग पक्षाघात होऊन मृत्यू. विटपमध्ये शांडे आणि अल्पशुक्रता. मणिबंध म्हणजे कुंठता. कुरपरमध्ये कुणी म्हणजे हालचाली नाही करतायत कुरपराच्या. आणि कक्षधर म्हणजे पक्षाघात सांगितलेला आहे. आता इथे मर्म प्रकार दिलेले आहेत. मांस, सिरा, स्नायू, संधी, अस्थि आणि धमनी. आपण पहिले सुश्रुतनुसार बघू तर त्यांनी मांस मर्म 11 सांगितलेले आहेत. सिरा 41, स्नायू 27, संधी 20, अस्थि 8, धमनी त्यांनी दिलेलं नाही. टोटल 107 सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या प्राणहार 19. सगळ्यांनी 19 सांगितलेले आहेत. टोटल संख्या पण सर्वांनी 107 सांगितलेली आहे. आता अष्टांग संग्रहानुसार बघितलं तर ह्यांचे दोघांचे सेम आहेत. मांस मर्म 11, सिरा 41, स्नायू पण सेमच आहेत, संधी पण सेम आहेत 20, अस्थि पण 8 आहेत. म्हणजे सुश्रुत आणि अष्टांग संग्रहाचे एक्झॅक्ट सेम आहे. मग चेंजेस इथं दिलेले आहेत अष्टांग हृदयमध्ये. अष्टांग हृदयने जे आहे अस्थि 8च सांगितले, संधी 20 सांगितलेले आहेत. मग चेंजेस इथेच आहेत. म्हणजे फक्त धमनी यांनी 9 सांगितलेत, तर मग इकडे काय होणार? कमी होणार, जास्त होणार. ठीक आहे, तर कमीच आहेत ऍक्च्युली. धमनी 9 झाले ना, मग उरलेले जे आहेत ते ह्याच्यात ऍडजस्ट केले त्यांनी. मांस त्यांनी 11 सांगितले, त्यांनी 1 कमी सांगितलेत म्हणजे 10. सिरा जे होते ह्यांनी 41 सांगितले होते, पण ह्यांनी 37च सांगितलेले आहेत. आणि ह्यांनी स्नायू 27 पण ह्यांनी 23 सांगितलेत. म्हणजे उरलेले 9 जे आहेत ते इथे सांगितलेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी 107 सांगितलेले आहेत. सध्या प्राणहार 19. कालांतर प्राणहार जे आहे सुश्रुतने 33 सांगितलेत.
ह्यांनी पण 33 म्हणजे हे सेमच आहे. विषलग्न पण 3 सांगितलेले आहेत. वैकल्यकर 44 आणि रुजाकर 8 म्हणजे हे जे सेकंड क्लासिफिकेशन आहे सद्य, प्राणाहार, कालांतर, विषलग्न, वैकल्यकर, रुजाकर हे सगळ्यांनी सेमच सांगितलेले. आता मर्मविद्धाची सामान्य लक्षणे आपण पाहणार आहेत की मर्मविद्ध झाल्यावर काय नॉर्मली लक्षणे होतात. एकतर चक्कर येते, भ्रम, चक्कर येणे, घेरी येणे, प्रलाप, एकतर तो असंबंध बडबड करतो, काही पण बोलतो, पतन, जमिनीवर पडणे, प्रमोद तर अत्यंत चित्तनाश होणे, त्याचा चित्ताचा नाश होणे. विचेष्टांमध्ये दिलेला आहे शरीरातील स्पंदन नाहीसे होणे, संलयन, सुप्ती येणे, उष्णता, अंग गरम होणे, शस्त्रंगता सांगितले, लुळे पडते शरीर, मूर्छा, ऊर्ध्ववात, श्वसन गती वाढणे, वाताच्या विविध प्रकारच्या वेदना होणे, व्रणातून मांस धुतल्याप्रमाणे रक्तस्राव, जे मांस आहे ते धुतल्याप्रमाणे रक्तस्राव होणे, सर्व इंद्रियाची ज्ञानग्रहण शक्ती नष्ट होणे, जे ज्ञानग्रहण शक्ती आहे ती नष्ट होणे, मर्माच्या ठिकाणी शत झाल्यास आघाताच्या तीव्रतेनुसार कमी अधिक प्रमाणांमध्ये दिसून येतात. मर्मविद्धाची लक्षणामध्ये काय काय दिले, एकतर भ्रम, प्रलाप, पतन, प्रमोद, विचेष्टन सांगितलेले आहे, संलयन, उष्णता, शस्त्रंगता, मूर्छा, व्रणातून जे आहे मांस धुतल्याप्रमाणे स्त्राव होतो, ज्ञानग्रहण शक्ती नष्ट होणे, मर्माच्या ठिकाणी शत झाल्यास आघाताच्या तीव्रतेनुसार कमी अधिक प्रमाणांमध्ये दिसून येतात म्हणलेले आहे. आता आपण एक एक बघू, जसं की मांसादी मर्माची विद्ध लक्षणे काय आहेत. म्हणजे मांस आदी जे मर्म आहेत त्याची विद्ध लक्षण. जर मांस मर्मावर आघात झाला ना त्यातून खूप रक्तस्राव होतो पहिलं तर, आणि वर्ण जे आहे रक्ताचा तो मांस धुतलेल्या पाण्याप्रमाणे असून रक्त पातळ असते. रक्तनाशामुळे पांडुता येऊन इंद्रिय आपापल्या विषयाचे ग्रहण करू शकत नाहीत. लवकरच मरण येते. काय काय सांगितलंय मांसविद्धाची लक्षणेमध्ये, जर आघात झाला तर एकतर खूप जास्त रक्तस्राव होणार, त्याचा वर्ण मांस धुतलेल्या पाण्याप्रमाणे सांगितलेला आहे. रक्तनाशामुळे पांडुता येऊन इंद्रिय आपल्या विषयाच्या ज्ञानाचे ग्रहण करू शकत नाहीत आणि लवकरच मरण ओढवते. अस्थिमर्म, अस्थिमध्ये काय सांगितलेलं आहे, मर्मावर आघात झाल्यास मज्जा मिश्रित व स्वच्छ स्त्राव थांबून थांबून येतो व तीव्र वेदना होतात. म्हणजे जे अस्थि जे मर्म आहे त्याच्यावर आघात झाल्यावर एकतर मज्जा मिश्रित आणि स्वच्छ स्त्राव येते, पण ते कसं थांबून थांबून येते, पण ह्याच्यामध्ये वेदना कशा आहेत, एकदम तीव्र वेदना होतात. त्यानंतर आहे स्नायू. स्नायूवर काय दिलेलं आहे, मर्मावर आघात झाल्यास आयाम म्हणजे संकुचित होणं, आक्षेपक, स्तंभ, तीव्र वेदना. तसेच वाहनामध्ये बसणे, उठणे, उभे राहणे अथवा बसणे या क्रिया करता येत नाही, त्यामुळे वैकल्य येते अथवा मृत्यू संभवते. काय म्हणलेलं आहे, स्नायूवर आघात झाल्यावर एकतर आयाम म्हणजे संकुचित होणे, आक्षेपक, स्तंभ, तीव्र वेदना होतात त्याच्यामध्ये पण, आणि आपण जे व्हेकल्स असतात ना त्याच्यामध्ये बसणे, उठणे हे क्रिया करू शकत नाहीत, वैकल्यता येते किंवा मृत्यू पण होऊ शकते. आता धमनी मर्माचं काय सांगितलेलं आहे, वेदन झाले असता सशब्द फेन येते, उष्ण रक्त येते व रोगी संज्ञारहित होतो म्हणलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, एकतर सशब्द फेन येते, रक्त कसं येते उष्ण आणि संज्ञारहित होतो म्हणलेलं आहे पेशंट. सिरावर जर आघात झाला तर दाट, एकदम खूप बराच वेळ रक्त वाहते, त्याच्यामध्ये ब्लिडिंग होते खूप जास्त, दाट, जास्त वेळपर्यंत आणि एकदम जास्त क्वांटिटीमध्ये पण. रक्तक्षयामुळे तृष्णाभ्रम उत्पन्न होतात. सिरामध्ये काय सांगितलेलं आहे, तृष्णाभ्रम होते कारण ब्लिडिंग जास्त होते ना याच्यामध्ये. आता संधिवालं बघू. संधी मर्मावर आघात झाल्यास या ठिकाणी तुसे म्हणजे काटे टोचल्याप्रमाणे वेदना होतात. वेदना कशा सांगितलेल्या आहेत, तुसे, काटे टोचल्याप्रमाणे. व्रण रूढ झाल्यावर कुणित्व, खंजता, बलक्रिया या मर्यादित होतात. व्रण जर रूढ झाला तर कसं सांगितलेलं आहे, कुणित्व, खंजता, बल व क्रिया मर्यादित होतात किंवा नाश पावतात म्हणलेलं आहे. अंगशोष, पर्वशोफ, अंगाचा शोष होतो, पर्वशोफ होतो. वरील प्रमाणे रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाच्या सामान्य विद्ध लक्षणे वाग्भटाने वर्णन केलेले आहे. परिणामानुसार केलेल्या प्रकारांचे सामान्य विद्ध लक्षण सुद्धा सुश्रुतांनी वर्णन केले आहेत. ती थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत. आता आपण एक एक बघू. सद्य प्राणहार, कालांतर प्राणहार वगैरे. तर सद्य प्राणहार मध्ये काय सांगितले, मर्मविद्ध झाल्यास इंद्रिय आपापले ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ. इंद्रियवाला पॉइंट लक्षात ठेवायचं की ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ होतात. इनॅबिलिटी टू परस्यू ऑब्जेक्ट ऑफ सेन्सेस, मन आणि बुद्धी याचे कार्यही व्यवस्थित न होता त्यांच्यामध्ये विकार उत्पन्न होतात. नाना प्रकारच्या तीव्र वेदना. काय काय सांगितले सद्य प्राणहार मध्ये,
की एकतर इंद्रिय आपापली म्हणजे अर्थ जे आहे ते ग्रहण करू शकत नाहीत, मन बुद्धी सुद्धा आपले कार्य व्यवस्थित नाही करू शकत आणि तीव्र वेदना होतात त्याच्यामध्ये. कालांतर प्राणहर मध्ये दिलेलं आहे, या मर्मावर आघात झाल्याने धातूचा क्षय होऊन तीव्र वेदना होतात व रोगी मरतो म्हणलेलं आहे. कालांतर मध्ये काय दिलेलं आहे, आघात झाल्याने धातू क्षय होऊन तीव्र वेदना होतात आणि रोगी काय होते, मरण पावते. वैकल्यकर मध्ये दिलेलं आहे, या मर्मावर आघात झाल्याने क्रियेमुळे अडथळा उत्पन्न होतो, जे क्रिया आहेत त्याच्यामध्ये अडथळा उत्पन्न होतो. वैद्यांनी योग्य चिकित्सा केल्यास विकलता येऊनही विकलांगता येऊनही कौशल्याने थोड्याफार हालचाली करता येतात. कालांतर मध्ये काय बघितलं होतं फ्रेंड, धातूचा क्षय होऊन तीव्र वेदना होतात आणि मरण पावते रोगी. वैकल्यकर मध्ये जे क्रिया करतो ना त्याच्यामध्ये अडथळा उत्पन्न होतो आणि वैद्यांनी योग्य चिकित्सा केल्यास म्हणजे जर चांगली चिकित्सा केली तर विकलता येऊन त्याच्या कौशल्याने थोड्याफार हालचाली करता येतात. विषलग्न, आता विषलग्नीमध्ये काय दिलेले, विषलग्न मर्मामध्ये वायू हा गुण असतो, वायू हा गुण असतो, त्यामुळे शल्य मुखामध्ये वायू जोपर्यंत आत असतो तोपर्यंत रोगी जिवंत राहू शकतो. म्हणजे शल्याचं जे मुख आहे त्याच्यामध्ये वायू जेवढा टाइम पर्यंत आहे तोपर्यंत तो जिवंत राहू शकतो म्हणलेला आहे. परंतु शल्य काढल्याबरोबर त्या मर्माच्या ठिकाणचा वायू एकदम बाहेर येतो व प्राण जातो. काय सांगितलेलं आहे, शल्य मुखामध्ये वायू जोपर्यंत आत आहे ना तोपर्यंत जीवन राहू शकतो म्हणलेलं आहे. परंतु शल्य काढल्याबरोबर त्या मर्माच्या ठिकाणचा वायू बाहेर जसा येतो ना तर प्राण जातो म्हणलेलं आहे. वरील लक्षणे पूर्वीच वर्णन केलेली आहेत व तीच लक्षणे याचे विद्ध झाल्यावर सामान्य लक्षण म्हणून दिसतील. रुजाकर मध्ये काय सांगितले, यामध्ये निरनिराळ्या तऱ्हेच्या कमी अधिक वेदना उत्पन्न होतात. त्यानंतर योग्य उपचार न केल्यास वैकल्य उत्पन्न होते. आता मर्म चिकित्सामध्ये काय दिलेलं आहे, कशी चिकित्सा करायची याच्यामध्ये, कोष्ठ, शिर, कपाल, बाहू, पाद यांना गंभीर जखमा झालेल्या असल्या, छेद झालेला असला तरी मर्मस्थानावर आघात झालेला नसल्यास व्यक्ती जिवंत राहू शकतो. म्हणून शस्त्रकर्म करताना मर्मस्थानाचे रक्षण करणे अत्यावश्यक व महत्वाचे ठरते. मर्मचिकित्सामध्ये काय सांगितलेलं आहे, कोष्ठ, शिर, कपाल, बाहू, पाद यांना गंभीर जखमा झालेल्या असतात, म्हणजे खूपच जास्त गंभीर जे आहेत ना ते जखमा झालेल्या असतात. छेद झालेला असला तरी मर्मस्थानावर आघात झालेला नसल्यास, हे जे पार्ट सांगितलेत इथे जर गंभीर जखमा झालेल्या असल्या, मर्मस्थानावर आघात झालेला नसला, जे मर्मस्थान आहे त्याच्यावर जर आघात झालेला नसला, व्यक्ती जिवंत राहू शकतो. म्हणजे व्यक्ती जो आहे तो जिवंत राहू शकतो. म्हणूनच शस्त्रकर्म करताना मर्मस्थानाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. मर्मस्थानाचे रक्षण हीच मर्मरक्षणाची चिकित्सा आहे. मर्मस्थानाचं रक्षण करायचे असे चरकांनी वरील श्लोकात सांगितले आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या मर्माभिघात कारणांचा परित्याग करावा. जे कारण आहेत ना ज्याच्यामुळे अभिघात होतो त्याचा त्याग करायचा. स्वस्थ व्रतातील आहार विहार यांचे यथोचित पालन करावे. जे आहार विहार आहे त्याचे पालन करायला सांगितले व या स्थानात उत्पन्न झालेल्या रोगांचा प्रतिकार चिकित्सेने करावा. मर्माचे रक्षण करण्याचे महत्त्व प्राचीन काळापासून ध्यानात आलेले आहे. म्हणून पूर्वीच्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये शिरस्त्राण, छिल्लर याद्वारे शिरादी मर्माचे रक्षण केले जात होते. आजच्या काळात दुचाकी चालवताना शिरस्त्राणाचा, हेल्मेटचा वापर केला जातो. म्हणजे अगोदरच्या काळात ते डोकं, आपले शिर वगैरे आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी जे वेगवेगळे मेथड्स फॉलो करत होते. आता पण आपण वाहन चालवताना वगैरे हेल्मेटचा यूज करतो ना, ते एक प्रकारे रक्षणच झालं मर्माचं. त्याच्यानंतर बॉक्सिंग सारख्या खेळात शिराच्या ठिकाणी मर्माघात झाल्याने पंक्च ड्रंकनेस नामक मज्जासंस्थेचा व्याधी पाहायला मिळतो. म्हणून या खेळात शिरस्त्राण वापरून मर्माचे रक्षण केले जाते. बॉक्सिंग वगैरे सारखे ह्याच्यामध्ये सांगितले. सततच्या मानसिक तणाव, चिंता, भीती यामुळे हृदय मर्मावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या विकारांची शृंखला सुरू होते. जसे उच्च रक्तदाब, कोरोनरी इस्चेमिया, सेरेब्रल इस्चेमिया. म्हणूनच स्वस्थ व्रताच्या उपदेशानुसार आपल्या शक्तीपेक्षा अतिश्रम करू नयेत. जे बार जे मानसिक तणाव असते, चिंता, भीती यामुळे हृदय मर्मावर विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या विकारांची शृंखलाच सुरू होते. जसे उच्च रक्तदाब, कोरोनरी इस्चेमिया, सेरेब्रल इस्चेमिया etc. म्हणूनच स्वस्थ व्रताच्या उपदेशानुसार आपल्या शक्तीपेक्षा शारीरिक मानसिक अतिश्रम करू नयेत.
मर्मनिदान व त्याच्या चिकित्सेतील महत्व. चिकित्सेमध्ये काय मतलब याचं महत्व आहे? व्याधी निदान करताना मर्मज्ञानाचे महत्व वादातीत आहे. अनेक वेळा एखाद्या विशिष्ट व्याधीच्या लक्षणांमध्येच मर्मघाताची लक्षणे आढळतात, पण ती त्या व्याधीची लक्षणे आहेत असे मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. तर काही वेळा अशी मर्मविद्ध लक्षणे स्पष्ट होत नाहीत, म्हणून व्याधीच्या निदानासाठी मर्माचे ज्ञान असणे आवश्यक आहे. व्याधीचे निदान करताना स्थान संशयामध्ये एखादे मर्म प्रत्यक्ष संबंधित आहे अथवा मर्माच्या जवळच्या ठिकाणी स्थान संशय आहे, यावरून व्याधीचे निदान साध्यासाध्यत्व ठरवता येते. याचे महत्व चरकांनी त्रिमर्मीय चिकित्सा अध्यायात वर्णन केलेले आहे. मर्म हे दोष धातू मल यांच्याशी प्रत्यक्ष संबंधित असल्याने व्याधीच्या संप्राप्तीमध्ये मर्माच्या महत्वाचे स्थान आणि ते निदानासाठी उपयोगी पडते. अनेक वेळा व्यवच्छेदक निदानामध्ये मर्म परीक्षा हे व्याधी निदान करण्याचे महत्वाचे साधन आहे. अधोशाखेतील संबंधित पादशूल, कटिशूल, जानुशूल आदी व्याधींमध्ये इंद्रबस्ती व इतर मर्माचे परीक्षण महत्वाची भूमिका बजावते.